तर दौंड तालुक्यातील गोपाळवाडी कानगाव या गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रचाराची सुरुवात करण्यात आली आहे। अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद उमेदवार साहेबराव पोळ वाड्या वस्त्यांवर पोहोचले असून प्रत्येक ठिकाणी आठवणींचा पूर उसळताना दिसतोय। बोलता बोलता उमेदवारांचे डोळे पाणवलेत तर मतदारही हळवे होत आहेत। हा प्रचार नाही, ही एक हरवलेल्या नेत्याला दिली जाणारी सामूहिक श्रद्धांजली आहे असं भावनिक वातावरण असून साहेबराव पोळ यांनी प्रचारादरम्यान अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिलाय। अजितदादा खरंच या महाराष्ट्राचे देशाचे चांगले नेते होते आणि त्यांचं आकस्मिक निधन झालं। त्यांच्या निधनानं महाराष्ट्रावरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। तरी पण दादांचं जे काम आहे महाराष्ट्रामध्ये, दादांनी उपमुख्यमंत्री असताना, दादांनी अर्थमंत्री असताना जे काम केलंय हे जनतेला सगळ्यांना माहीत आहे आणि मतदार राजा हा दादांना कधी विसरणार नाही। मतदारांचा सगळा विश्वास दादावरती आहे आणि दादांच्या माध्यमातून आम्ही राहिलेली अपूर्ण कामं पूर्ण करण्याचा हा आम्ही जनतेला मतदारांना ठाम विश्वास देत आहोत। रस्त्याची कामं असतील, महिलांची कामं असतील, मुलांची कामं असतील, गोरगरिबांची कामं असतील, त्या सगळ्या कामाला आम्ही प्राधान्य देणार आहोत। सगळी कामं आत्ता सुनेत्राताई वहिनींच्या माध्यमातून करणार आहोत। रमेश अप्पा थोरात, बाबा जगदाळे पाटील आणि महेश अण्णा भागवत, रंगनाथभाऊ फुलारी, नानासाहेब पाटणकर यांच्या माध्यमातून सगळी कामं पूर्ण केली जातील। जनतेचा विश्वास आहे आणि म्हणून जनतेने आम्हाला चांगल्या प्रकारची साथ देत आहेत। वाड्या वस्त्यावरती आम्हाला बोलवतात आणि ते एकच सांगतात, घड्याळाशिवाय आम्ही कुणालाही मतदान करणार नाही आणि जनतेचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे। मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतोय, त्यांच्याकडनं काय म्हणणं येते या सगळ्यामध्ये आज अजितदादा नसताना? मतदारांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे, आतापर्यंत जी कामं झाली नाही ती कामं फक्त दादाच्या पक्षाकडूनच होतील असा मतदारांचा ठाम विश्वास आहे आणि त्या विश्वासाला साध्य करण्याचं काम आम्ही करणार आहोत।